लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पुराची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। विशेषतः लातूर जिल्ह्याची प्रमुख नदी असलेली मांजरा नदी जी आहे ते रौद्र रूप धारण करून वाहताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। लातूर नांदेड महामार्गावर असलेला जो भातखेड आहे त्या भातखेडच्या जुन्या पुलावरून सध्या पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 24 तासांपासून हा जुना पूल जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। भातखेड गावामध्ये देखील पाणी घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर चाकूर तालुक्यातल्या वडवळमध्ये देखील घराघरांमध्ये पाणी घुसल्यामुळं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। बोरगाव असेल, लातूर जवळचं बाभळगाव असेल, शिवणखेड असेल, अनेक गावांमध्ये जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच लातूर जिल्ह्यातल्या 53 रस्ते आणि मार्ग जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। पुलावरून पाणी जात असल्यामुळं विशेषतः लातूर जिल्ह्यातली मांजरा, तावरजा, रेणा, मन्याड या प्रमुख नद्या ज्या आहेत ते दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये पुराची स्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रामुख्याने जर आपण लक्षात घेतलं तर जिल्हा प्रशासनाच्या सूचनानुसार लातूर जिल्ह्यामध्ये आज शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि सैन्य दलाला देखील पाचारण करण्यात आलेलं आहे। आवश्यकता भासल्यामध्ये या सैन्य दलाचा उपयोग जो आहे तो करण्यात यावा अशा प्रकारच्या तयारी जी आहे ती जिल्हा प्रशासनानं केलेली आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं रौद्र रूप धारण करून मांजरा नदी जी आहे ते लातूर जिल्ह्यातून वाहताना आपल्याला पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।